नमस्कार, हाय, हॅलो. सुलतान कबूस ग्रँड मॉस्कला व्हिजिट देऊन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो तिवीमधल्या वादी शाब या ठिकाणी व्हिजिट करायला. आणि तो रस्ता फार लांब होता, जवळजवळ 200-250 किलोमीटर लांब होता. तर इकडे तिकडे बघत आम्ही म्हणजे स्वतः ड्राईव्ह करून म्हणजे हेच मिस्टर माझी गाडी चालत होते आणि आम्ही निघालो. तर वाटेत रस्ता हा असा होता, दोन्ही बाजूला डोंगर होते. आपल्या भारतात असतात तसे डोंगर नाही आहेत हे इथले. हे वाळू असलेले, वाळवंट असलेले, खडक असलेले दगड आहेत. आणि ह्याच्यात मी सांगते की आता आम्ही सूरला चाललो आहे. ॲक्च्युली सूरच्या जरा पुढे सूर त्याच्या पुढे असं आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे तिवी, जिथे वादिशाब आहे, ते बघायचं आहे. हे डोंगर मला बघून खूप आवडलेत, पण सगळ्यात जास्त डोंगर आपले भारतातलेच असतात, हिरवेगार. पण इथे काहीतरी असं आहे की जे बघून खूप छान वाटतं आहे. बघा, रस्ते किती छान आहेत, एकदम स्मूथ. दूरचा प्रवास असला तरी काहीच वाटत नाही आणि लवकर पोचता येतं. हे पूर्ण एका दिवसात आम्ही सगळं कॅप्चर केलेलं आहे. सकाळी निघालो ते रात्र आम्हाला झाली पोचेपर्यंत, घरी परत रिटर्न जाईपर्यंत आम्हाला रात्र झाली. हे बघा किती छान वाटतंय. समोर समुद्र आहे सूरचा आणि दोन्ही बाजूला हे असे डोंगर. काही ठिकाणी गाढवं, काही ठिकाणी मेंढ्या चारताना दिसत होत्या, म्हणजे चरत होत्या. आणि तिथे टुरिस्ट वगैरे खूप जातात, तर त्यांच्या पण गाड्या अधूनमधून होत्या. हे बघा, रस्ता खूप लांबचा असल्यामुळे मी बोलून एवढं काय कवर करणार असं मला वाटतं. सो मी न बोलताच तुम्ही फक्त बघा आणि नंतर जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन नक्कीच बोलून. तर आम्ही तिवीला पोचलेलो आहोत. वादिशाह यायला थोडासा वेळ आहे आणि हे तिथलं छोटंसं एक खेडेगाव म्हणता येईल, म्हणजे खेडच आहे ते. बघा, म्हणजे डोंगर आणि डोंगराच्या इथे स्थित झालेलं हे खेडं आहे. म्हणजे बंगलोज आहेत की घरं आहेत नॉर्मल, त्यांची ती माहिती नाही, कारण तिथे सगळं हे असंच असतं सेम, म्हणजे बंगल्यासारखं, पॅलेससारखं. तिथली पोलीस स्टेशन्ससुद्धा बघाल तर तुम्हाला कळणार नाही की ते पोलीस स्टेशन आहे, हॉटेल आहे की कोणाचा पॅलेस आहे. ते अशी छान असतात, म्हणजे सगळं काही सुंदर असतं तिथे. हे आता हा समुद्र आहे आणि हे समुद्राच्या किनारी स्थित गाव आहे कुठलं तरी. त्या गावाचं नाव काय मी बघितलं नाही तेवढं. आणि तिथून आम्ही निघालो आहे
वादिशासाठी. आणि वादिशा या ठिकाणी पोचलो आहे, पण पार्किंग शोधतो आहे, गाडी कुठे पार्क करायची, कारण तिथे एवढे टुरिस्ट येतात की तुम्ही बघाच, रस्त्याच्या दुतर्फा आणि त्याच्या वरतीपर्यंत, त्या टोकापर्यंत कितीही टुरिस्टच्या गाड्या लागलेल्या आहेत. म्हणजे तिथे जागाच नव्हती पार्क करायला. आणि एक गाडी पार्क केल्यानंतर ते वादिशा बघून यायला मला वाटतं एक 2 तास तरी लागत असतील. आम्ही पूर्णपणे पुढपर्यंत नव्हतो गेलो, जेवढं शक्य होतं तेवढं जाऊन तिथलं सौंदर्य बघून निघालो होतो. आता हे आम्ही वरून परत, म्हणजे मीच एकटी चालत येते आहे, ते गाडीत बसले होते, म्हणजे गाडी पार्क करून येणार होते. तोपर्यंत म्हटलं मी माझा फोन घेऊन शूट करत पुढे पुढे जाते. आणि मी निघाले. हा समुद्र आहे तिथला, बघा कसा निळा शांत. आकाश आणि समुद्र एकाच रंगाचे वाटतं आहे तिथे. थोडा थोडा मोबाईलमधला व्ह्यू ब्लर होतो आहे, जसं मी हालचाल करते तसं, कारण माझा मोबाईल सॅमसंग आहे, साधावाला. आणि हे जे उजव्या बाजूला दिसतं आहे ना छोटंसं तळ्यासारखं, तिथून वादिशाला सुरुवात होती आहे. आणि मी आता हळूहळू चालले. ऊन फारच लागत होतं, सो मी गॉगल आणि हॅट घातली होती माझी. या बाजूला समुद्र आहे आणि या बाजूला वादिशा. तुम्ही बघू शकता दोन्ही ठिकाणचं पाणी, समुद्राचं पाणी वेगळं आहे आणि इथलं पाणी वेगळं आहे, कारण याच्या मागचा इतिहास असा आहे की या डोंगरदरीतून जे वरती एक गुहा आहे, त्या गुहेतून ते पाणी वाहतं आणि ते पाणी जसं वाहत खाली येतं आहे ना, ते हे पाणी आहे. समुद्राचं पाणी याला अजिबात मिळत नाही. हे बघा, त्या वादिशाला जाण्यासाठी तिथून म्हणजे छोट्या छोट्या होड्या सोडलेल्या आहेत. त्या लोकांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी घेऊन जातात. तर आमचं ठरत नव्हतं की आपण पलीकडे जायचं की नाही, कारण ते खूप रिस्की होतं. तुम्हाला कळेलच आता पुढे. आम्हाला वाटलं चालत जाता येईल, पण ते चालत जाणं शक्य नव्हतं. सो होडी हा एकच प्रकार आहे ज्याची मदत घेऊन आम्ही तिथे जाऊ शकत होतो. सो फायनली आमचं डिसिजन झालं की आपण जायचं. सो आम्ही बसलो. We live in Dubai. Yeah. Canada. Yeah. Taiwan. Yeah, we used to live in Taiwan before, and now we moved to UAE. Yeah. So we just no, not so long, about a year. Yeah, we lived in Taiwan for almost 12 years. Yeah. He's going to UAE. Yeah. And we just drive here. Yeah. From Dubai, about 5 hours. Yeah. Too much that. Yeah. Highway. Yeah, highway is nice. New highway. Not so many cars. In Dubai, too many. सो फायनली आम्ही पलीकडे येऊन पोचलो वादिशाच्या वाटेवरती. आणि मी कॅमेरा माझा यांच्या हातात दिला आणि म्हटलं चला आता मला, म्हणजे मीच कशी चालते ते, कुठे रस्ता काय कसा आहे ते जरा दाखवा प्रेक्षकांना. प्रेक्षक म्हणजे कसले, माझ्या घरचीच माणसं कोणतरी बघत असतील, कोण बघतही नसतील, पण जाऊ देत. कोणी बघायला हवं, मला लाईक्स मिळायला हवेत, मला सबस्क्राईब करायला हवं, किंवा मी त्यातनं काही अर्न करणार या हिशोबाने मी ही करत नाही आहे. पण कसं आहे ना, मोबाईलमध्ये साठवून ठेवलेल्या आठवणी ह्या कधी ना कधी मोबाईल खराब झाला किंवा चुकून डिलीट होऊ शकतात, किंवा कधीतरी मजबुरीने डिलीट करावं लागतं, स्पेस नाही आहे म्हणून. पण जर या कुठल्या तरी यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर जर पोस्ट केल्या गेल्या, तर ते ॲप जिवंत असेपर्यंत तशाच राहणार. मे बी माझ्यानंतर पण कोण कधी बघत असेल त्यांना कळेल, कोणतरी होती दर्शना नावाची, ती तिथे ओमानला गेली होती, वादिशामध्ये गेली होती.
हे बघ म्हणजे हे लक्षात राहील, मागे माझ्या हे शिल्लक राहील, या अर्थाने मी यूट्यूबवरती हे व्हिडिओज पोस्ट करते आहे. आणि मी असं जास्तीत जास्त म्हणजे मी असं कुठे म्हटलंच नाही की मला सबस्क्राईब करा किंवा काही. जस्ट बघा, मजा घ्या, एवढंच. हे आम्ही आता चाललो आहे. हे अंतर खूप खूप मोठं आहे. हे जे पुढे डोंगर दिसत आहेत ना, तो पूर्ण रस्ता हा असा आहे. पेबल्समधून जायचं आहे आणि तिथे पाय एवढे घसरतात आणि मेन म्हणजे इथे शूज घालायचे असतात पण, आणि तशा ट्रेकिंगचे कपडे घालायचे असतात. पण आम्ही त्या सकाळी मॉस्कला जायचं होतं आणि तिथे तसे कपडे चालत नाहीत, म्हणून मी हे असे कपडे घातले आणि नॉर्मल सँडल्स घातले होते आणि तशातनंच मी चालत होते, ती पण फास्ट. का तर मला माझ्या गावची सवय आहे रानावनात अशा जंगली भागात फिरण्याची, डोंगराळ भागात. लाकडं वगैरे गोळा करायला जाताना, सड्यावर वगैरे जाताना असं आम्ही चालायचो. त्याच्यामुळे काय फरक असा पडला नाही चालण्यात. हे बघा, जसं आपल्या कोकणात माडाची, नारळाची झाडं असतात, अशी इथे खजुराची झाडं तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार. टुरिस्ट येत जात होते, त्याच्यामुळे त्यांना आम्हाला वाट द्यावी लागत होती. कधी कधी ते आम्हाला वाट देत होते पुढे जाण्यासाठी. काही जणांना पुढे जायचं खूप कठीण वाटत होतं, म्हणून ते तिथल्या तिथे त्या छोट्याशा पाण्यामध्ये मजा घेत होते. आणि मला कळत नव्हतं की पुढे काय आहे, सो मी अगदी ह्याच्यासारखी सुटले होते. हावरट माणूस असतं ना, काहीतरी खायला मिळणार, तसं मी ते काहीतरी छान बघायला मिळणार या उद्देशाने मी चालत होते. आणि हे मला मागून सारखे सांगत होते, अगं हळू चाल, अगं हळू चाल म्हणून, कारण इथे पाय घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. 1-2 वेळा मी पाय घसरला आहे माझा तसा, पण पडले नाही आहे मी. आणि तिथे मग जरा असा फोटोशूट केलं, म्हणजे फोटो पण आहे हा आणि व्हिडिओ चाललेला चुकून त्याचा, आणि तो मी तसाच ठेवला आहे. हे इथे असं झालं आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजे पुढे निघालो. हा जो डोंगर आहे त्याला वादी म्हणतात त्या भाषेत, आणि आपल्या हिंदीमध्ये सुद्धा असं वादी हा प्रकार आहे. म्हणजे शब्द आपण आठवतो असा गेलेला कानावरून. सो तिथून आम्ही चाललो आहे. असे कोरल्यासारखे दगड आहेत हे इथले, बघा किती छान दिसत आहेत. आणि हे पाण्याचा रंग बघा, हिरवागार. आणि हे पाणी थेट त्या वरती असलेल्या गुहेतून येतं आहे. झरा आहे तिथे ह्या पाण्याचा आणि तिथून येतं आहे. आणि हे बघण्यासाठी लोक लांब लांबहून येतात. हे बघा किती सुंदर दिसतं आहे बघा. आणि मी अधूनमधून मागे वळून बघत होते, हे शूटिंग करतायत ते बरोबर करतायत ना. हे बघा, वरती ही असं आहे सगळा डोंगर, त्याच्यात छोट्या छोट्या गुहा असल्यासारखं, कोरल्यासारखं, आणि त्याच्या आतून यायचं. आणि हे नैसर्गिक आहे, बनवलेलं नाही आहे कुठल्या माणसाने किंवा कोणी. हे पाणीसुद्धा तसंच आहे, हिरवगार. आणि या खडकातून, दगडातून ही अशी वाट आहे. मागे त्यांचं काय चाललं आहे तिथे आपण बघायचं नाही आहे. हे चालायचंच, आपल्याला काय, टुरिस्ट प्लेस आहे ना. मग यांनी मुद्दाम कॅमेरा इथे वरती फिरवला आहे, त्यांना त्यांची स्पेस दिली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता कंटिन्यू करणार आहोत पुढे जाणं, शूटिंग घेणं. जे कुठेही चालू होतं ते लोक. झालं असेल यांचं, हो झालं आहे. आता हे तोपर्यंत मी पुढे जाऊन पोचले, हे बिचारे तिथेच अडखळून पडले. सो मी तिथे वाट बघते आहे त्यांची. ते येत आहेत हळूहळू. आणि हे पाणी हिरवंगार, हिरवं पाणी थोडक्यात सांगायचं तर. आणि ते बघायला लोक लांब लांब देशाहून येतात. अगदी आपल्या छोट्या छोट्या मुलांना, फार छोटी मुलं 1-2 महिन्याची, त्यांना घेऊन येत आहेत आणि हे दगड सर करून वरती जात आहेत. खरंच धन्य आहेत ती आईवडील की जे आपल्या छोट्या छोट्या मुलांना कॅरी करून घेऊन जात आहेत त्या कंगारू बॅगमधून. इथे आल्यानंतर माझं ठरत नव्हतं की आता पुढे जायचं आहे की इथे स्टॉप करायचा, पण मन स्वार्थी तर काय करणार, निघालो शेवटी पुढच्या प्रवासाला. लोक येत होते आणि आम्ही एकमेकांना, म्हणजे ते आम्हाला, आम्ही त्यांना अशी
जागा देत वाट काढत निघालो. हे मागे असं दिसतंय, आमच्या मागे लोक आहेत ती, आणि मी पुढे चालले. आणि आता इथे पाणी आहे, ही माझी तक्रार सुरू झाली की आता पुढे कसं जायचं, पाणी आहे इथे. पण मोठमोठे गावचे ओढे, म्हणजे मालवणीत बोलायचं तर व्हाळ ओलांडलेली माणसं आम्ही, तर हे थोडंच हे करणार. आणि तिथून आम्ही तेवढंच जाऊन निघालो रिटर्न. हे बघा, आता आम्ही सूरला जाणार, हे तिवीवरून. आणि हा समुद्र किनारा आहे तो सूरचाच आहे, जाणार म्हणजे सूरच्या इथेच आहे हे कुठेतरी. आणि आम्ही निघालो आहे बाजूला, म्हणजे हा रस्ता समुद्राला लागूनच जातो आहे. तर तुम्ही बघा कसं छान दिसतंय हे समुद्र आणि त्याच्या बाजूने जाणारा रस्ता. स्वच्छ स्वच्छ स्वच्छ, सगळं अगदी स्वच्छ, काहीच कचरा दिसणार नाही तुम्हाला कुठेही. इवन आपल्या इथे कसं रस्त्यावर भटकणारे कुत्रे वगैरे असतात, श्वान, तर इथे तेही नाही कुठे तुम्हाला दिसणार. बघा, बीचेस आहेत, सगळं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ना इथे मांजरी बघायला मिळतील, म्हणजे एवढ्या पण नाहीत की जशा आपल्या इथे असतात रस्त्यात आडव्या येणाऱ्या. इथे रस्त्यात आडव्या येणाऱ्या होत्या पण तेवढ्याही नव्हत्या. पण कुत्रा एकही दिसत नाही आहे. बघा बघा, इथे लोक आहेत टुरिस्ट, जे बीचवरती असं गाड्या वगैरे, बीच सफारी वगैरे करतायत. पण हे बीचेस काय माझ्या भारतात पण आहेत, पण हे असे एवढे स्वच्छ नाही आहेत. हे बघा, मी हे आठवण म्हणून स्वतःला तिथे ह्या कॅमेऱ्यामध्ये घेतलं आहे की हां, मी तिथे जाऊन आले, हे माझं मलाच सांगायला, जेव्हा कधी विसर पडेल तेव्हा. हे बघा, छान वाटतंय ना, सुंदर. हे इथे लोक फुटबॉल खेळत आहेत, काही लोक संध्याकाळच्या वॉकला आले आहेत. आणि म्हणजे हे साधारण आपल्या गावच्या किनारपट्टीसारखंच आहे दृश्य, कारण हे खेडच आहे तसं बघायला गेलं तर, शहर नाही आहे. त्याच्यामुळे हे असं, पण स्वच्छता आहे सगळीकडे. आपल्या इथे कसं कुठेही काही खा, कुरकुरे खा किंवा काही खा, कागद तिथल्या तिथे टाका, तर तिथे इथे असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही. आणि मी असंच सूर कोकण किनाराच येतं तोंडात कोकणी असल्यामुळे. सूरबद्दल काहीतरी सांगते, सूरचा किनारा एक्सप्लोअर केला आणि मी गाडीत जाऊन बसते. बसताना आपटली, भान नसतं ना, तसं झालं आहे हे. आणि आता पुढच्या प्रवासाला बघू. आता आम्ही घरी चाललो आहे, आमच्या हॉटेलवर जिथे आम्ही स्टे केला आहे. ऑलमोस्ट सूर फिरून झाला आहे. ओमान पण जेवढं ठरवलं होतं तेवढं एक्सप्लोअर करून झालं आहे आमचं, त्याहून जास्त एक्सप्लोअर केलं आहे आम्ही. आणि त्या खूप छान आठवणी घेऊन आम्ही आता हॉटेलवर चाललो आहे. हा परत एक तिथलाच पुढचा समुद्र किनारा आहे. आणि हे ठिकठिकाणी गाडी थांबवत होते, मला म्हणत होते की जा तू स्वतः शूट कर, तुला काय हवं ते छान असतं तुझ्या व्हिडिओमध्ये घे. आणि गाडी थांबवून आपण गाडीत बसून मला माझं फ्रीडम देत होते की जा आणि करून ये बाई काय करायचं ते शूटिंग वगैरे तुझं, पण मला त्याच्यात घेऊ नकोस. त्यांना याच्यात इंटरेस्ट नाही आहे, त्यांना फक्त फिरणं आवडतं. हे असे देखदिखावे चालत नाहीत त्यांना. पण मी पण देखदिखावे नाही करत आहे, हे मी माझ्या माहितीसाठी घेतलं आहे. आणि मी ते यूट्यूबवर पण त्याचसाठी ठेवणार आहे की जगाच्या अंतापर्यंत किंवा यूट्यूबच्या अंतापर्यंत ते तिथेच राहणार आहे, डिलीट नाही होणार माझ्याकडून. नंतर आम्ही पुढे निघालो आणि हा मॉल आहे तिथला, ज्याला लुलू मॉल म्हणतात. काय म्हणतात? लुलू. आणि याच्या ब्रँचेस मला वाटतं सगळीकडे आहेत तिथे, अरब देशांमध्ये.
तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि पुढे निघालो. आणि भूकसुद्धा लागली होती. सकाळी नाश्ता करून निघालो होतो. दुपारचं जेवण म्हणजे व्हेजिटेरियन हॉटेल्स आम्ही शोधत होतो, तर तिथे ते कुठे अवेलेबल नव्हतं. सो म्हटलं आता आपण मॉलमध्ये जाऊ, जरासा मॉल एक्सप्लोअर करू इथला. लुलू मॉल म्हणतात ह्याला. नाव लक्षात ठेवायला एकदम इझी आहे, लुलू मॉल. हे बघा, हा त्याचा एंट्रन्स आहे. हे काय लिहिलेलं आहे ते मला वाचता येणार नाही आहे. त्याच्या समोरचं दृश्य असं आहे आणि ही मी आहे लुलू मॉलसमोर. असं एंट्री केल्यानंतर हे इथे असं आहे पाण्याचा सेक्शन. नंतर आईस्क्रीम्स, चॉकलेट्स, हे आईस्क्रीम्स आहेत. हे बघा. आणि हे जे आता आईस्क्रीम मी दाखवणार आहे तुम्हाला, हे इथलं मोस्ट डिमांडिंग आईस्क्रीम आहे. जे सगळीकडे चांगलं लागतं म्हणतात चवीला, पण आधीच थंडीने माझा जीव जात होता. आईस्क्रीम काय खाणार, आणि त्यात बघा किती क्वालिटीज आहेत आईस्क्रीममध्ये, प्रकार. आणि हे असंच काय काय खाण्याचेच प्रकार आहेत. हे बघा, म्हणजे इथे सुद्धा असं घाई गडबड कचरा काहीच नाही आहे, गर्दी पण नाही आहे जास्त. आणि इथली माणसंसुद्धा शांत, कोऑपरेटिव्ह आहेत. हे ड्रायफ्रूट्स आहेत, ड्राईड फ्रूट्स म्हणजे इतर फळंसुद्धा, मसालेसुद्धा आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा. हे मसाले आहेत. हे बघा, कुठले कुठले तरी मसाले आहेत, मला नाही नावं माहिती त्यांची. हळद वगैरे सगळंच आहे. हा पण एक मसाला आहे. हे पण मसाले, हे खडे मसाले नाही, कॉफी आहे, कॉफी बीन्स आहेत. शेंगदाणे, वाटाणे, बदाम वगैरे, पिस्ता आणि हे असं सगळं आहे इथे. त्यातले शेंगदाणे वगैरे आम्ही घेतले होते खायला गाडीत निघताना, पण आधी आम्ही आमची पेटपूजा केली होती, म्हणजे करायला घेणार असं ठरवलं आणि मग हे इथून घेऊन जायचं. सो मी म्हटलं जरा फिरून म्हणजे बघूया, व्हिडिओमध्ये घेऊया. हे काहीतरी आफ्रिकन फणसाच्या आठळ्या असतील असं मला वाटतं. हां, माहिती नाही, मी विचारायचा प्रयत्न नाही केला त्यांना हे काय आहे ते काय आहे, कारण ते त्यांच्या कामात बिझी असतात. तुम्ही आपलं शूटिंग करा आणि जा, म्हणजे ते पण त्यांनी करू दिलं हे खूप महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी देत नाहीत करायला. हे खजूर आहेत, खजुराचे प्रकार आहेत. हे पण आम्ही घेतलं होतं खायला. ही अंडी आहेत बरं, आणि अंड्यांच्या व्हरायटीज बघा किती आहेत आणि कशा आहेत त्या वेगळ्या वेगळ्या. हे बघा, ही किती छोटी आहेत ना, लायनची अंडी, क्विलची. बघा, छान वाटत आहेत, रंगबिरंगी अंडी. म्हणजे मे बी ते वाईटच असतील, पण ते ट्रेनचा रंग वेगळा असल्यामुळे त्या वेगळ्या वेगळ्या वाटत आहेत. बघा, पण इथे सगळ्या वस्तू फार महाग आहेत. आपल्या इथे इंडियात मिळणारा 20 रुपयाचा लेपचा, जाऊ दे नंतर सांगते, आधी तुम्ही हे बघून घ्या की पोमोग्रेनेट, डाळिंब केवढं मोठं आहे ते. तिथलं प्रत्येक फळ मोठं आहे, माहिती आहे का तुम्हाला. डाळिंब पण तसंच, म्हणजे हाताच्या बाहेर जाईल एवढं मोठं. हे आंबे आहेत, कुठले काय माहिती नाही. हे फिश सेक्शन आहे तिथलं, म्हणजे मॉलमध्येच आहे फिशेस. माशांचं हे वेगळं. जरा पुढे गेलं, हा कुठला तरी होता मासा, पण मी जास्त पुढे नाही गेले बघायला. जरा पुढे गेलं की हे मीट सेक्शन आहे, मांस. हे बघा, मटनचा प्रकार काय ते मला नाही माहिती, पण आहे इथे काय काय सगळं असं. मी दाखवते, जे बघते आणि जरा फास्टच नजर टाकते. मार्गशीर्ष आहे, आणि इथे आहे काय काय.
हे चीज आहे, चीजचे प्रकार आहेत इथे. कांदे पण बघा केवढे मोठा एक एक कांदा आहे बघा, माझ्या हाता एवढा, तेवढा हाता एवढा. तिथलं सगळंच असं मोठं आहे. कांदा म्हणा, कांद्याचे 3 प्रकार आहेत इथे, गुलाबी, सफेद आणि हा ऑरेंज कलरचा. आणि ते तेवढेच मोठे आहेत बघा. ते छोटे पण आहेत तर अगदीच छोटे, मोठे आहेत तर फारच मोठे, असा प्रकार आहे इथे. लसूण आहे, बटाटा आहे आणि फळं पण आहेत. हे बघा इथे असं कापून ठेवलेले फळं आहेत, ते पॅकेट्स जाऊन घ्यायचे. आणि ही मी आहे, दाखवते, सबूत आहे. मी ह्या कांद्यांना पाहिलं याचं. हे माझ्याकडनं चुकून होतं आहे. हां, चायनीज ग्रेप फ्रूट. बस. हे चीजचे प्रकार आहेत, चीज आहेत वेगळ्या प्रकारचे. आणि ना इथे दही मिळतं. आणि मी यांना सारखा प्रश्न विचारायचे की अहो इथलं दही उंटाचं असेल ना, उंटाच्या दुधापासून बनवलेलं. हे हसायचे फक्त, उत्तर काही दिलंच नाही मला. नंतर मी 2-3 वेळा विचारल्यानंतर म्हणाले नाही गं बाई, ते खूप महाग असतं उंटाचं दही, हे नॉर्मल बफेलोचंच असतं. तर हे आईस्क्रीम्स आहेत, फ्रूट्स आहेत, म्हणजे हे स्वीटचा प्रकार आहे. आणि काय आहे ते मला नाही माहिती, पण हे गोड आहे एवढं नक्कीच. हे खारवलेले प्रकार दिसत आहेत काहीतरी, किंवा गोडाचे पण असतील, माहिती नाही. वाचत बसण्याचा मी हे नाही, कष्ट नाही घेतलेत. जस्ट व्हिडिओमध्ये दिसतं आहे बस झालं, असं आळस केला मी. ते हे खाऊ आहे, फरसाण बिरसाण. बघा इथे शूटिंग करत असताना पुढे कळलं मला. हे बघा खाऊचे प्रकार आहेत, पण ते नॉनव्हेज खाद्य आले. तर खाऊ काय खायचं हे बघत होते, तर ते गोडाच्या इथं आम्ही आलो. आणि ते बघा, I'm not taking your photo. तिला वाटलं मी तिचा फोटो काढते, ते एक्सक्यूज मी, डोंट टेक माय फोटो. तिला म्हटलं नाही काही, मी तुझा फोटो नाही घेते. मग फायनली आम्ही हे खायला घेतलं. ते काय आहे, म्हणजे समोसा चॅट हे आपण करतो ते चॅटणी असतं. हे समोसा चॅट आहे. आणि दुसरं छोले चाट असं काहीतरी आहे. आणि ही इमरती आहे. आणि मी आता एक खाणार आहे. I'm going to have this. तर यांनी मला आपल्यातला घास भरवला. मी काय भरवलं नाही, त्यांना माझा डबाच पुढे केला आणि म्हटलं तुम्हाला हवं तेवढं घ्या. तोपर्यंत म्हणजे ते चवीला खूप मस्तच लागत होतं. त्याची चव जिभेवर अजूनही अशी पाणी येतं तोंडाला, असं होतं ते कचोरी चाट. मला खूप आवडलं होतं कचोरी चाट. हे आम्ही खातोय बघा. आणि ते खाऊन झाल्यावर यांनी परत जाऊन समोसा चाट, भजिया चाट
किती खाऊ तेच कळत नाहीये. माझं तर पोट मगाशी कचोरी चाट खाऊनच भरलंय. पण त्यांनी तरी आता समोसा चाट आणलाय, तर त्यांना म्हणाले ते पार्सल घ्या. हे भजिया चाट आणलंय, तर त्यांना म्हटलं माझं हे पार्सल घ्या, हे तुम्ही खा. पोट भरलं होतं तरीही गोडासाठी मी कायम रेडी असते. तर गाडीत बसून मी आता डोनट्स खाते आहे. अर्धा मी खाल्ला, अर्धा त्यांना दिला खायला. त्यांना म्हणाले होते तुम्ही खा, तर नाही म्हणाले. मी खूप खाल्लं आहे सगळं, तू जरा टेस्ट कर. सो मी पहिल्यांदा डोनट टेस्ट केलेला आहे. बघितले होते खूप असे बेकरीमध्ये वगैरे, पण कधी घेऊन खाल्लं नाही. पण हा विशिष्ट चवीचा होता, सुंदर चवीचा, आणि मला आवडला. ह्याच्यानंतर मी नक्की खाईन, कधी कुठे दिसला डोनट. म्हणजे असतातच सगळीकडे, पण मी नक्की घेऊन खाईन. डोनट्स खात होते चव घेऊन, आणि हे व्हिडिओ करायचा म्हणून जरा हळूहळू प्रयत्न केला खायचा, नाहीतर एवढ्यात खाऊन झाला पण असता माझा. हा बघा असा हा दुसरा खाल्ला. हा जास्त छान होता या फ्लेवरवाला, मे बी पिस्ता फ्लेवर होता असेल. नंतर मग आम्ही पॉपकॉर्न्स घेतले होते विकत तिथे, त्याच लुलू मॉलमध्ये. ते पण मी खायला सुरुवात केली. म्हणजे पोट भरलेलं हे नाटक सांगून मी दुसऱ्या प्रकारचं सगळं खाऊ घेऊन खात होते, कळलं. आणि त्यांना पण भरवलं एकच पॉपकॉर्न, कारण ते खाणार नाही तसं, स्वतःच्या हातानेच खाणं प्रेफर करणार ते. कारण आमचे हात अस्वच्छ असू शकतात, इथे तिथे मोबाईल पकडलेले वगैरे. सो हे मीच खात होते. आणि मग आम्ही फायनली आमच्या हॉटेलला जायला निघालो. हे होतं आजच्या पूर्ण दिवसाचं आमचं फिरणं. आता उद्या काय असणार आहे, उद्या कुठे जाणार आहोत, हे उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. उद्याच्या म्हणजे मी ना असं रँडम सगळं शूट करून ठेवलेलं आहे, आणि त्या दिवसाचं मला जसा वेळ मिळतो तसं मी ते सगळं एकत्र करून यूट्यूबवरती अपलोड करते. सो उद्याचा, परवाचा, त्याच्यानंतर असा पण होऊ शकतो. सो मी आता हे म्हणणं बंद केलं की आज आमचा 5वा दिवस आहे, आज आमचा 6वा दिवस आहे. कारण 5व्या दिवशी आम्ही 2-3 ठिकाणी व्हिजिट केलेली असते. मग असं काय प्रत्येक वेळी सांगत फिरणार आहोत का की आज हा 5वा दिवस आहे, आमची दुसऱ्या ठिकाणची व्हिजिट आहे. त्याच्यापेक्षा आता आपण व्हिजिट करतोय अमुक ठिकाणी, हे एवढंच सांगणं ठीक आहे. सो बाय बाय. हे बघा